नमस्कार. ज्ञानसेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण प्राचीन भारताविषयी काही माहिती करून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अश्मयुगाचे किती कालखंड मानण्यात येतात? 4. पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग. प्राचीन इतिहासाचे स्तोत्र असलेले 4 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. कैवल्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे? जैन धर्म. ऋग्वेदात वर्णन केलेला प्रमुख देवता कोणता? इंद्रदेव. आर्यांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? शेती. अशोकाच्या शिलालेखात कोणती लिपी आढळते? ब्राह्मी. कनिष्काचे राज्यवैद्य म्हणून कोणास ओळखले जाते? चरक. कोणत्या ठिकाणी बुद्धांनी 5 अनुयायांसह संघाची स्थापना केली? सारनाथ. कोणत्या वेदात धार्मिक विधींचे वर्णन करण्यात आले आहे? यजुर्वेद. ऋग्वेदात कोणत्या अपराधाचे सर्वाधिक वर्णन आढळते? पशूंची चोरी. तक्षशिला विद्यापीठ कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान स्थित होते? सिंधू आणि झेलम. पाणिनीद्वारा रचना केलेल्या ग्रंथाचे नाव काय? अष्टाध्यायी. संस्कृत भाषेचे पहिले व्याकरणकार कोण होते? पाणिनी. सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण होता? सिमुक. क्षमावाणी कोणत्या धर्माचा सण आहे? जैन. सिंधू संस्कृतीतील लोक कोणाचे पूजक होते? पशुपती. गोपथ ब्राह्मण कोणत्या वेदाशी संबंधित आहे? अथर्ववेद. पांड्य शासकांची राजधानी कोणती होती? मदुराई. चोल काळात ब्राह्मणांना दान दिलेली जमीन कोणत्या नावाने ओळखली जात असे? ब्राह्मदेय. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ. कृष्ण भक्तीचा पहिला व प्रमुख ग्रंथ कोणता? श्रीमद भगवद्गीता. उज्जैन शहराचे प्राचीन नाव काय होते? अवंतिका. शक संवत कोणी सुरू केले? सम्राट कनिष्क. बिंदुसाराचा पंतप्रधान कोण होता? चाणक्य. च्यवनप्राश औषधी कोणत्या ग्रंथाच्या आधारे बनवली जाते? चरक संहिता. सम्राट कनिष्क कोणत्या धर्माचा अनुयायी होता? बौद्ध धर्म. कोणता वेद अंशतः गद्य रूपात देखील लिहिला आहे? यजुर्वेद. भगवान महावीरांनी पहिला उपदेश कोणत्या भाषेत दिला? पाली. आयुर्वेदाचार्य धन्वंतरी कोणाच्या दरबारात होते? चंद्रगुप्त दुसरा. गांगेय असे कोणास म्हटले जाते? भीष्म. समुद्रगुप्त कोणाचा पुत्र होता? चंद्रगुप्त पहिला. भारतीय संगीताचा जनक असे कुठल्या वेदास म्हटले जाते? सामवेद. कादंबरी व पार्वती परिणय या कोणाच्या रचना आहेत? बाणभट्ट. महाभारत ग्रंथाचे मूळ नाव काय होते? जय संहिता. ऋग्वेदात कुटुंबासाठी वापरलेला शब्द कोणता? कुल. कौटिल्याचे अर्थशास्त्र कोणत्या भाषेत रचले गेले? संस्कृत. जैन धर्माचे संस्थापक कोण? ऋषभदेव पहिले तीर्थंकर. हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? नगर रचना. शल्य कोणाचा सारथी होता? कर्णाचा. उत्तर रामचरित कोणाची रचना आहे? भवभूती. संसारातील दुःखाच्या निवारणार्थ बुद्धांनी कोणता मार्ग सांगितला होता? अष्टांग मार्ग. हडप्पा संस्कृतीशी संबंधित रंगपूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात. कोणत्या धर्मात युद्ध आणि कृषी दोन्हीचे वर्णन आढळते? जैन. राष्ट्रकूट वंशाची स्थापना कोणी केली? दंती दुर्ग. शिशुनागाने आपली राजधानी कोठे वसवली? वैशाली. कोणत्या ब्राह्मण ग्रंथात शेतीचे वर्णन आढळते? शतपथ ब्राह्मण. कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? बौद्ध. होयसळ वंशाची स्थापना कोणी केली? विष्णुवर्धन. तेलुगू कवी श्रीनाथ कोणाच्या दरबारात होता? देवराय दुसरा.
पारसनाथ कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थळ आहे? जैन. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.